हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या या डेली ब्लॉगमध्ये. तर कशा आहात? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता. तर मी बिलकुल मजेत नाही. माझी तब्येत ऑलरेडी खूपच खराब आहे आणि आज 15 दिवस होते अशीच तब्येत डॅमेज झाली. कधी 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 चांगली होईल काय माहिती. तर तुम्हाला दाखवते माझ्या बॅगचा राडा इथं कसा पडलाय. आता एवढे कपडे मला घड्या करून ठेवायचे. खिडकी उघडते जरा, अंधार पडलाय. बघा इथं राडा पडलाय असाही. हे पूर्ण कपडे घड्या मारून ठेवायचे मला. अशक्तपणा जास्त आलाय मला. टेन्शन माणसाला खरंच घेऊन जाईन एका दिवशी. तसं मला टेन्शनच झालंय सगळं. टेन्शन खूप आलं होतं आपल्या घरच्या आर्थिक परिस्थितीचं, म्हणून मी जाम दुखण्यात पडले. तर ज्याच्यामुळे बी मला टेन्शन आलं असेल त्याचं देव कधी चांगलं नाही करायचं. कारण हे कुणामुळे जर कोणी झुरतो, कुणामुळे जर टेन्शन येतंय तर ते सगळ्यात मोठं पाप आहे आणि ज्याच्यामुळे आले त्यालाच लागेल, बरोबर ना? तर चला आता माझा पूर्ण ब्लॉग कंटिन्यू करा. आता मी सकाळपासून स्टार्ट केलाय. हाय, गुड इव्हनिंग. तर हे बघू शकताय, ह्याच्यात 2 फाईल आहेत. मातोश्री हॉस्पिटल आणि घुगे हॉस्पिटल. पनवती लागली माझ्या मागं, पनवती. त्याला कारणीभूत आहेत काही लोक, त्यांच्यामुळे मी डिप्रेशनमध्ये आहे आज. त्या दिवशी गेले 2-3 हजार, आज गेले 2-3 हजार, म्हणजे जाणारच आहेत. कुठल्या कर्माची फळं आहेत ही मला काही कळत नाहीये. चालले बघा आता परत अंबाजोगाईला हॉस्पिटलला. 12 वाजलेत, जाऊस तर कसे तरी 2 वाजते. जायची पण इच्छा नाही, चालायची पण इच्छा नाही, तरी पण निघते हळूहळू. आता जॉब कसा तरी भेटला होता, काहीतरी करत होते कामधंदा, ते पण आई खाऊ देणं आणि बाप भीक मागू देणं अशी पाळी केली मला देवानी. काय मी त्याचं एवढं वाईट केलंय. डोकंच दुखायचं राहत नाहीये माझं, डोकंच गेलंय कामातून. नुसती दिसायला एवढी मोठी लांबलचक काय कामाची. वाहन भेटत नाही लवकर, असा आडमार्ग जायला. आणि प्लस मी एवढा उशीर केले, नरड वाढायला लागले, तहान लागायला लागली आणि 1 रुपया कॅश नाही. निघाले तशीच बोंबलत वरतोड करून. कुठवर पुरणार आहे कॅश असा दवाखाना महाग लागल्यावर. कोर्ट, दवाखाना, अगं माय 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 काय काय तरी माझ्या मागं पिढा लागणार आहे, कोणाला माहिती. चालली आता हॉस्पिटलला, एकदाच दाखवून येते. काय झालंय ह्या डोक्याला कोणाला माहिती. का बरं माझं एवढा दिमाग हायपर व्हायलाय, का टेन्शन येईल मला काही कळच नाही. किती बी स्वतःला सावरलं तरी मला टेन्शनच जाय नाही डोक्यातलं. अशीच मरते का काही की मी आता. ऊसामध्ये कोळपे चालू शेतकऱ्यांची. असं आम्ही शेतात राहतो. शेतातून मधल्या मार्गी जावं लागते, रोड क्रॉस करावा लागतो. इथून जाऊन इथून म्हणजे 2 किलोमीटर चालत जायचं घरापासून पार रोडपर्यंत. आणि ते बी असं असला रस्ता बघा, ज्वारी बांध कुंद सगळं वलांडीत जावं लागते. चौनाचं तंजेवर भूता झाले आमचं काम. आता सोमवारी आहे मकर संक्रांती. या वर्षी संक्रांतीला ना तर साडी घेतली ना मेकअप घेतलाय. तसं बी आपल्या आयुष्यात कोण आहे, कुणासाठी जायचंय संक्रांतीला वौसायला आणि कुणासाठी संक्रांत साजरी करायची.
माझा पहिलाच वनवास. काम केलं तर पैसा, काम केलं तर ऐशो आराम. ठीक आहे, ऐशो आराम तर भेटणारच नाही आहे, पण काम केलं तरच काहीतरी आपल्यापाशी येऊ शकते पैसे चार. जर कामच नाही केलं तर काय येणार आहे? काहीच येणार नाही. म्हणून म्हणते, ना साडी घेतली ना बांगड्या भरल्यात. हे बघा थोटेचे थोटे हात आहेत हे बघा. आणि आता मी जे चालले ती दवाखाना करायला चालले. अनुष्काला थोडंफार घेते मेकअप. लेकराची कोण हाऊस करणार आहे आपल्याशिवाय. आज बघू, सरांनी पाठवलं तर घेऊन येणार आहे दोघाला बी. येता येता तेवढं काम करून येते. दुखायला तरी मूड फ्रेश दिसतंय ना माझं. असं वाटतंय की समोरच्याला माझं काही दुखत नाही. बरोबर ना? तर चला, पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करत राहा. भेटूया आता रोडलाच. तर फ्रेंड, आता मी आले रोडला. हे बघू शकताय. आता रिक्षा कधी येते याची वाट बघत बसली. लोक पण काय तोंडाकडे व्हिडिओ बनवतात. एक ऑटो गेला ह्या झाडाच्या नादात. हे बघा, इथं रस्त्याचं काम चालू आहे. इकडं रस्ता एवढा खणलाय. आणि हा रस्ता बघा किती मस्त झालाय. हा कळम अंबेजोगाई रोड. हे बघू शकताय. बघू शकताय, हॉस्पिटलच्या जवळ आलेले आहे मी. हे बघा, हे हॉस्पिटल आहे. तर बघू शकताय, मी हॉस्पिटलवर आलेले आहे आणि डॉक्टरांनी थोडं जास्त सांगितलंय. त्यामुळं दादा आणि अनुष्का खूप रडत आहेत. ते बघू शकताय कशी तोंड झाली त्यांची. पिल्लू, बाद झालं, नको रडू. नाही काय होत मला, काय होत नाही रे बाळा. तुम्हीच रडून दुखणं काढून घेतल्यावर कोण बघायचं तुम्हाला? हा, छान वाटलं. अरे देवा, ब्लॉग बनवायचं लक्षच नाही मला. त्यांना बोलण्याच्या राड्यामध्ये पाणीपुरी भेळपुरी खाल्ली. आता वाजले संध्याकाळचे 6. आता मी निघाले गावाकडे त्यांना भेटून. जरा डॉक्टरनी थोडं जास्त सांगितलंय मला. आता वाहन भेटतंय का नाही काय माहिती. खूप उशीर तर झालाय.